कॅमेरामॅन फोकस. तर इथं मात्र मॅन ऑफ द मॅच आकाश तर आकाश भुजर हे विनंती असेल आपण मंचाचे इथे या. आकाश भुजर विनंती असेल आपण या इथे. तर मॅच पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला सीबीडी संघ तर त्यांना फाईट करते तामसी संघ. सीबीडी संघाने टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. तामसी संघाला मात्र बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय. तामसी संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये डावखुरा फलंदाज स्ट्राईक एंडला पाहायला मिळते. नितीन काय बॅटर नाही, बॅट्समन प्रभाकर आणि राज अशी सलामीची जोडी. नितीन गोलंदाज तयार. यावेळेस मात्र हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र किपरच्या हातामध्ये विसावतो तोपर्यंत डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. पहिलाच डॉट बॉल. खूप चांगली सुरुवात गोलंदाज नितीनच्या माध्यमातून पाहायला मिळते. फलंदाज वारंवार सांगतो की हा चांगली सुरुवात नितीनची. पहिलाच बॉल वेगवान चेंडू, वेगवान तरा चेंडू, चांगला दिशा, चांगली लाईन, चांगला कट्टरचा देखील वापर पाहायला मिळाला. जसा चेंडू पडला त्याच्यानंतर मात्र फलंदाजा देखील समजलं नाही की चेंडू कुठल्या लाईन वरती टाकलाय. डावखुरे फलंदाज प्रभाकर. पहिलाच बॉल डॉट. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. गोलंदाज तयार असेल. नितीन षटक क्रमांक पहिलं पाहतो. 3 षटकांचा सामना. गोलंदाज तयार. नितीन समोर फलंदाज डावखुऱ्याचा फलंदाज प्रभाकर. ज्यावेळेस मात्र पुन्हा एकदा वेगवान गोलंदाजी. काय भन्नाट वेग. वेगाने पूर्णपणे बीट केलाय फलंदाज प्रभाकरला. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट खेळतो फलंदाज प्रभाकर. चांगली गोलंदाजी, चांगली लाईन, चांगला टप्पा. 3 षटकाचा सामना पाहतो. 18 चेंडू आपल्याकडे आहेत. 18 चेंडू मध्ये 2 चेंडू डॉट झाले. 16 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. या 16 चेंडू मध्ये चांगली धावसंख्या करावी लागेल तामसी संघाला. सेकंड फेरीतील सेकंड मॅच पाहतो आपण. एका बाजूला सीबीडी संघ त्यांना फाईट करत असताना मात्र तामसी संघ. सीबीडी संघाने टॉस जिंकला. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. इन्व्हाइट केलं मात्र तामसी संघाला बॅटिंगसाठी. बॅटिंग करत असताना मात्र पहिल्या षटकाचा पहिले 2 चेंडू डॉट गेले. तिसरा चेंडू फेकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज नितीन तयार असेल. गोलंदाजी ट्रॅक वरती. पंचांचा विचार केला तर या स्पर्धेचे सर्व अनिल पारदी मेन पंचांच्या भूमिकामध्ये. अगदी दिवसभर पंचांची भूमिकेमध्ये अगदी चांगला डिसिजन त्यांच्या माध्यमातून देखील. आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतो आपण. 2 दिवस चालणारी स्पर्धा. जय दुर्गामाता चषक 2024 पर्व 14 ते 15 डिसेंबर. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल. आज पहिला दिवस. डावखुराचा फलंदाज प्रभाकर डावखुराचा फलंदाज आहे. त्याच्याकडे भरपूर क्षमता असेल. कारण डावखुराचा फलंदाज म्हटलं तर एक विस्फोटक फलंदाज असेल ना. डावखुराचे फलंदाज हे घातक असतात. आणि अशाच्या बॅटमध्ये एखादा स्ट्रॉकमध्ये जर शॉटमध्ये फटका आला तर बॉल थांबणार नाहीये. हा चेंडू काय लाईन पाहायला मिळते. जसा चेंडू पडल्यानंतर तसं मात्र पटकन किपरच्या हातामध्ये विसावतो. पुन्हा एकदा डॉट बॉल. पूर्णपणे जखडून ठेवले फलंदाज प्रभाकरला. काय गोलंदाजी. वेगवान थर्रार गोलंदाजी. भन्नाट वेग, वेगे मर्दी आणि दिशावरती देखील बघितला गेला तर चांगला दिशाहीन गोलंदाजी. अगदी योग्य दिशावरती, योग्य टप्प्यावरती. हा चेंडू देखील डॉट. बॅक टू बॅक 4 चेंडू डॉट. काय गोलंदाजी केली असेल. पहिलाच षटक पाहतो आपण. आणि या पहिल्या षटकामध्ये जर विचार केला तर जास्तीत जास्त फलंदाज मोठे फटके मारण्यामध्ये माहीर असतात. आक्रमक रूप धारण करत असतात. गेअर बघितला गेला तर टॉप गेअर वरती गाडी चालवीत असतात. परंतु यावेळेस मात्र 4 डॉट बॉल. गोलंदाज नितीन
यावेळेस मात्र स्ट्रॉंग अपील, इथे देखील डाऊन नाहीये. 5 डॉट बॉल, जबरदस्त गोलंदाजी. अंतिम बॉल फेकण्यासाठी तयार असेल नितीन का या स्पर्धेमधला मॅडम शेखर निर्धाव षटक फेकील का, असा तमाम प्रेक्षक वर्गाच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल. या स्पर्धेमधला हा एकमेव गोलंदाज ठरेल का, निर्धाव षटक फेकणारा गोलंदाज तयार, आणि ते सुद्धा पहिलं पिवंत षटक फेकणारा गोलंदाज नितीन. पाहूया अंतिम बॉल पहिल्या षटकातील, आणि निर्धाव षटक, पूर्ण मॅडम षटक पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी. जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त पॉवरफुल गोलंदाजी, वेगवान गोलंदाजी, वेगवान थरार गोलंदाजी. योग्य दिशावरती योग्य टप्प्यावरती गोलंदाजी केली आणि फलंदाजाला पूर्णपणे बीट केलं. प्रभाकर नाराज असेल स्वतःवरती, स्वतःकडे स्ट्राईक घेतली होती, परंतु स्ट्राईक घेत असताना मात्र अगदी बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडूला